सोपं झाले. आता काय पाणी पाजायचं ह्याचं कशाचं टेन्शन राहिलं नाही. आता काय निवांत झालो. आता चला धावते. बघा एकच मिनिट. मागच्या कॅमेऱ्याने धावते. बघा इकडं कस काय बोर आणलेत मस्त. या आंबट चिंबट बोर खायला. असे पिलदाराने आता बोर आणलेत. या मस्त आंबट चिंबट बोर खायला. बघ चाललंय बोर खायचे. मुक्त गोठ्यामधले मोठा मोठा दगड याचायचे. चला धावते. आता बरंच काम कमी झाले. आता काय शेणाचे ताप राहिला नाही. लय दात आणते दा सहन होत नाही. लय बोर आणल्यात पण नको खायला. 2-4 खाल्ले बाद झाले. काय होत ठसका लागला. लय बोर खाल्ले ना दात आमते. भाकर खायला येत नाही. लहानपणी मी बोराला जायचे. बोराला गेल्यानंतर अख्खं पूर्ण नाही 1 वटी भरून बोर आणायचे. तेवढे बोर खाऊच तर उठत नव्हते. आता जवळजवळ 5-6 बोर खाल्ले की दात जेवण करून देत नाही. जुजू वय होईल माणसाचं तू सहन होत नाही माणसाला कोणची गोष्ट. लिमिट. त्यामुळे आता खात नाही. चिंचा बी तितकाच खायचे. आता चिंच बी खायला जमत नाही. आंबट थोडं काय खाल्लं तरी लगेच पित्ताचा त्रास होतो. चला आता बोर ठेवून देते. आता झाला का ताप कमी. बी कस काय करून दिलं इल्डिंग वाल्यांनी. पावडर तर दिलता त्या दिवशीच्या हिडीमध्ये लावलं होतं मी. वर अडकं जाळील तिकडं जाळीला. काय वर मारायची का खाली मारायची. वर खोकला बिकला आल्या. मी खातीन तुम्ही एकच खाल्लं. एक खाल्ल्या किशात काय ठेवल्यात. टुरीला होत्या स्वराला ठेवल्यात. चला आता बघा इकडं वाट बघत्यात शेण. सुख नाही जीवाला. आताच म्हणलं काम कमी झालं. काय झालं. नाही तर काय म्हणायला हायच किती काय वर. किती करा कमीच आहे. इकडं बघा. भांगारवाले पत्रा लोखंड भांगार घ्या. भांगार
बघा इकडं भंगारवाले चालले, इकडलं भंगार गोळा करून. बघा आता ही काढलं बर, ही काढलं कामावाले आलेले ते दादा, ते सेंटरिंगच्या कामाचं साफसफाई करत होते. तवा पुढं त्यांनी त्यांच्या मालकाला फोन केला त्यांना नेण्यासाठी, म्हणून फोन वाचतोय तुमच्या दादीचा. मला काय शिक नाही. तुमचा गडी बसलाय, गाड्याने फोन लावायला लावला होता. हो मामा आले आले. पुढं आले. किती खर्च करा जेवढा तरी ना वाटतं किती लागा. इकडं बघा तुमच्या दाजींची साफसफाई चालली आहे. तिथं जुनं पहिलं पत्र होतं, हे आपलं कापल्याला हे पत्रायचं. हे नेहाला चालू. इकडं आली गाडी. चला वय आले ती. बर गाडीवाला चेंज झाले. पहिला आपलं त्याच्या काय तर शिल्लक होतं वाढ. रात्री मला ध्यानच नाही म्हणायचं, त्या दुसऱ्या भाड्यावाल्यांकडे इथं पहिल्यातले 4 भेळ आणि परतल्यातले 4 भेळ. 50चं ही 50चं आणि ती 50चं. त्यांना म्हणलं दादा गेल्या तेवढं दाद्या त्यांना गेला ना उद्याच्या मन माझं 8 भेळ राहिलेत. मला रात्री म्हणायचं ध्यानच नाही. पहिलं भाड्यावाले पैसे दिले त्यांना 8 वेळा राहिलेत, मग तेवढं घेऊन ये. तू आणि तुला दिले तर आणि ते आले तर त्यांनी येईना घेऊन. आला का हा स्टाईल विचार किती द्यायच्यात म्हणा. हा 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 किती 100 रुपये. आता कसं करायचं? फोन पे आहे का? नाही काम करा, राहू द्या. सोडतो मी उद्यापासून 50 तुम्हाला 50 टाकून उद्यापासून. तुमचं पण ध्यान राहू द्या, आमचं पण ध्यान राहू. चालतंय चालतंय. काय तुझ्या ध्यानात राहू दे, आमचं काय नसतं. म्हणजे आता माझा काम हा 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 तो हा ते यांचं 50. हा हा ती 100. आता 400 राहिले तुझ्याकडं. हा काय करायचं तुझं आम्हाला नको ना आमचं तुला नको. फक्त येत जा, नाही तर आज आला आणि उद्याच्याला नको असं करे नको. हा रोज येत जा.
हा ला का ते साऊंड सिस्टीम केलं या बैलगाडीला. गाडी गाव पुढे लय काम आहे लय. काही इकडे चिलीपिली कितीत बघा, गाडीत बसत्यात बघा किती चिलीपिली. तर 4-5 आहेत, 5-6 जण आहेत. चिंचा पाडत्यात चिंचा. वरचांग दिदे वरचांग माग मोर बघा तिया. अरे बाप रे, भलतीच गँग झाली बाबा, भलती गँग झाली गोळा म्हणलं. अव ते राहिल्यात की त्यांना बसवा की बारकाल्यांना. बघा आता गँग. इतके छोटाले बाळ होते ना. लईच होते बाप रे, सांगायलाच नको. लई होते, थंडी गारठा काहीच नाही बाबा त्यांना. तसेच फिरत होते बाबा. लई म्हणजे लई अवघड आहे. किती अवघड जीवन आहे त्यांचं. लईच वाईट वाटलं मला तर. पण छान होते, लय मस्त बाळ छान मस्त असे आपल्या शेतातील ताजे वांगे बघा. अगोदर खोबरं आणि लसूणचा कूट तेलामध्ये छान परतून घेतलाय. तेजपत्ता टाकलाय. असे छान वांगे चिरलेले टाकलेत. आता त्याच्यामध्ये मीठ टाकते. कसं मीठ टाकलं ना चव येते. मीठ टाकल्याच्या नंतर चव येते. किंवा छान मस्त परतायला त्याच्यामध्ये आर्क उतारतो मिठाचा, मग चव लागते वांग्यांना. भरपूर तेल टाकायचं वांग्याच्या भाजीला. कसं आज आहे रविवार असल्यामुळं जरा निवांत चाललंय आज. आता त्याच्यामध्ये हळद टाकते. हळद घेतली घालून. आता त्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे. जरा थोडीशी झणझणीत भाजी बनवायची आहे. थोडी तिखट बनवली ना जरा खायला पण जरा बरं वाटतं. त्याच्यामध्ये आपला नुसता घरचा मसाला वापरायचा. म्हणजे काय वापरते दुसरे पण मसाले, पण आज आम्हाला नुसत्या घरच्या मसाल्याची बनवायची आहे. बघा आपलं मस्त असं परतून घेतलंय. त्याच्यामुळे मध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. एकदाच काय असेल तेवढं पूर्ण एकदाच घालायचं.
परत वरून शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर ती काय होतं भाजीला फेसाळती. मग एवढी टेस्ट काय भाजी लागत नाही वांग्याची. आता त्याच्यात पाणी ऍड करते. बघा घातली उकळायला आणि परत म्हणतात ताई इतकी भाजी का केली. आपल्या इथं काम चालू आहे. कसं समद्यांना थोडी थोडी जे कामगार आहेत त्यांना भाजी द्यावं लागते. त्याच्यामुळं भरपूर अशी भाजी बनवलेली. बघा आता उकळल्यावर मस्त छान कड आल्यावर धावते मी आणखीन तुम्हाला. उकळी फुटून शिजून झाल्यावर व्यवस्थित. कसं असतं आपल्या दारामध्ये आल्याच्या नंतर सर्वांना थोडं थोडं द्यावं लागतं. त्याच्यामुळे प्लॉट असते ना प्लॉट टाकते. बिजवला दाद्याला. बघा अशा फळ्या ठोकून घेतल्यात. आता ह्याच्यामध्ये कॉन्क्रीटचा माल भरायचा. या आता माल भरायला चालू केलेलंच आहे त्यांनी. का असे ढिगारे टाकून घेतलेत जागेवर ठिकठिकाणी. इकडं बघा असे एवढं माल खालवायचं काम चालू आहे. आता भरायला चालू करणारच आहे. तर ह्या प्लेटींना पूर्ण ऑइल लावून घेतलंय त्यांनी. ऑइल लावलं ना प्लेटी खराब होत नाहीत का काय माहिती. आपल्याला पण एवढं काय अनुभव नाही याच्यातला. पण त्यांनी संपूर्ण ऑइल लावून घेतलेलं आहे. आता वतायला चालू करणारच आहे. चला वत्ताने दावते तुम्हाला थोडं. आता माझं पण भरपूर काम राहिलेलं आहे. त्याच्यामुळं काय मला पण वेळ नाही. इकडे बघा लगा ना कुछ पीछे नहीं आने का, आगे जाओ. पीछे नहीं आने का, आगे जाओ. अरे उधर लगा ना कुछ तो. मराठी में बोलोगे तेरे को. रुक जा. भाई माला निकल गया. अरे दूसरे तरफ चल, छोड़ दे उसको.